आपला आवाज कोकण 24 तास। करोडो रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलेल्या पानवल धरणाचा लोकार्पण माझ्या हस्ते होतोय। हा दिवस आणि क्षण माझ्यासाठी खूपच अभिमानाचा असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे। माझ्या राजकीय जीवनातला देखील ऐतिहासिक क्षण आहे। मी जेव्हा या कार्यक्रमासाठी इथं आलो आणि या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहत असताना 1962 सालातली एक पाटी मी वाचली आणि त्या पाटीवर असं लिहिलेलं होतं की 1962 सालामध्ये जे राज्याचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक साहेब, त्यांच्या हस्ते या पानवल धरणाचं भूमिपूजन झालं आणि 1965 सालामध्ये लोकार्पण सोहळा झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा या पानवल धरणाचं नूतनीकरण करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आणि म्हणून माझ्या दृष्टीनं हा ऐतिहासिक क्षण आहे। राजकारणामध्ये अनेक कामं होत असतात, मग त्याच्यामध्ये रस्त्याची कामं होतात, पर्यटनाची कामं होतात, अनेक धरणांची कामं होतात, पण पानवल धरणाला ऐतिहासिक वारसा आहे आणि पानवल धरणाची टेक्नॉलॉजी माझ्यापेक्षा आमचे कार्यकारी अभियंता विजय पाटील चांगले सांगतील की या पानवल धरणातनं निघणारं जे पाणी आहे हे ग्रॅव्हिटीनं रत्नागिरी शहरामध्ये पर्यंत पोहोचणार आहे। त्याच्यामुळे पंपिंग मशिनरीचा खर्च देखील कमी आहे, इलेक्ट्रिसिटीचा खर्च देखील कमी आहे आणि म्हणून हा जो काही उतार निर्माण केलेला आहे, निसर्गानं उतार निर्माण केलेला आहे। आता 2 MLDचं पाणी 7.5 MLD होणार आहे असं नगराध्यक्षांनी सांगितलं, पण या पाण्याचा विनियोग अतिशय चांगल्या पद्धतीनं नगरपालिकेनं केला पाहिजे आणि MIDC जो काय तुम्हाला पाणी पुरवठा रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या पानवल धरणाचे करोडो रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले। त्याचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। पाणी सभापती तन्मय जरा पाठी पुढे जरा या साईडला जरा इकडे टाकी आहे का? पानवल धरणात वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याचं मनोदय पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करताना सांगितले। आपत्कालीन वेळी करते तो भविष्यामध्ये MIDC ला करावा लागणार नाही, यासाठी देखील या पाण्याचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं गेलं पाहिजे। आज इथं आल्यानंतर मी कार्यकारी अभियंत्यांना सांगितलं, आमच्या प्रांताधिकाऱ्यांना सांगितलं आणि मुख्याधिकाऱ्यांना देखील सांगितलं की आता शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला, पण ज्या गावानं जागा दिली, ज्या गावानं हा धरण बांधण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं, त्या ग्रामस्थांसाठी देखील आपण काहीतरी करणं गरजेचं आहे आणि म्हणून धरणाचा उपयोग भविष्यामध्ये पर्यटनासाठी कशा पद्धतीनं करता येईल आणि या धरणाच्या माध्यमातून वॉटर स्पोर्ट्स कशा पद्धतीनं सुरू करता येईल यासाठी देखील आराखडा ताबडतोब पावसामध्ये तयार करावा। त्याला जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे पालकमंत्री या नात्यानं मी देणार आहे। आपल्या पानवलला देखील पर्यटनाचा वारसा आहे, आपल्याकडे अतिशय चांगला धबधबा आहे, त्याचे देखील डेव्हलपमेंट करण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला, पण रत्नागिरी मतदारसंघातला पहिला वॉटर स्पोर्ट्सचा प्रयोग हा आपण पानवल धरणामध्ये करू शकतो आणि म्हणून वॉटर स्पोर्ट्स सुरू करत असताना त्याची पाण्याची उंची किती लागते, वॉटर स्पोर्ट कशा पद्धतीनं सुरू करता येईल यासाठी आपण भविष्याच्या 1 वर्षामध्ये पानवल धरणामध्ये पर्यटन जास्तीत जास्त विकसित होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। आज रस्त्याची परिस्थिती बघितली, मला विशेषतः मुख्याधिकाऱ्यांना, शिल्पाताईंना, सगळ्या नगरसेवकांना एक कळकळीची विनंती करायची आहे। आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून मी काम करतो। 25 वर्ष माझ्या कारकिर्दीला पूर्ण होत असताना गेली 25 वर्ष मी नगरपालिकेला सांगतोय की आज पानवलच्या लोकांनी तुम्हाला जागा दिली म्हणून तुम्हाला धरण करता आलं, परंतु हा धरणावर येणारा जो गावातला रस्ता आहे
तो 25 वर्षामध्ये नगरपालिकेला करता आला नाही, हे आपलं सगळ्यांचं दुर्भाग्य आहे. आणि म्हणून या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याचं देखील नगरपालिका धरणे बांधण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनीही सहकार्य केल्यानेच आज रत्नागिरी शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यामुळे नगर परिषदेने गावातील नागरिकांना पण सहकार्य करायला हवे असे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणाले. एस्टिमेट बनवावं आणि पुढच्या जानेवारीच्या अगोदर, शिमग्याच्या अगोदर, जो शिमगा ग्रामीण भागामध्ये अतिशय महत्वाचा असतो, त्या शिमग्याच्या अगोदर तो रस्ता डांबरीकरण करण्याची कारवाई नगरपालिकेनं तातडीनं पूर्ण करावी, ही पालकमंत्री म्हणून माझी सूचना आहे. आणि तुम्हाला जर पैसे लागणार असतील तर त्या पैशाला माझ्या नियोजन मंडळातून देखील मी पैसे द्यायला तयार आहे, परंतु कुठेतरी आता नगरपालिकेनं पुढाकार घेतला पाहिजे. शिळ धरणामध्ये आपण ज्यावेळी जातो, शेवटी ग्रामीण भागातल्या जनतेनं तुम्हाला दिलेली देण आहे. जर पानवलच्या लोकांनी 1962 सालामध्ये विरोध केला असता तर ग्रॅव्हिटीचं पाणी रत्नागिरी शहराला मिळालं नसतं. शिळ धरणानं जर त्यावेळी तिथल्या लोकांनी विरोध केला असता तर शिळ धरणातलं पाणी तुम्हाला मिळालं नसतं. नाचण्याच्या लोकांनी जर विरोध केला असता तर नाचण्याच्या तळ्यातलं पाणी तुम्हाला मिळालं नसतं. आणि म्हणून ज्या स्त्रोतमधनं आपण पाणी आणतोय तिथली जनता देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला सहकार्य करत असताना नगरपालिकेनं देखील त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. कदाचित 25 वर्षानंतर नवीन धरण झाल्यानंतर तो कदाचित योग असेल, पण तो आता 2-3 महिन्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण केला पाहिजे. आणि शेवटी ग्रामस्थांची अपेक्षा काय, इथं आल्यानंतर, उद्घाटन केल्यानंतर मला रवी मांडवकरने हेच कानामध्ये सांगितलं की साहेब, आम्ही सगळं सहकार्य करतो, आम्ही ग्रामपंचायत म्हणून तुमच्या सोबत आहोत, तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही विकास कामासाठी मदत करतो. पण गेली 25 वर्ष तुम्ही सांगून देखील नगरपालिका जर रस्ता करत नसेल तर आम्ही काय करायचं, हे प्रश्नचिन्ह त्यांच्या डोळ्यासमोर देखील आहे. आणि म्हणून तो आता रस्ता खचलाय माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर ना? मला विजय पवारने असं सांगितलं, रस्ता पण खचलाय. आता रस्ता वाहून जायची वाट नगरपालिकेनं फक्त बघू नये, या माझ्या स्पष्ट पद्धतीच्या सूचना आहेत. कारण शेवटी आपण ह्या विकासाच्या संकल्पना ज्यावेळी मांडतो किंवा आपल्यासाठी, शहरासाठी विकास करण्यासाठी जेव्हा ग्रामीण भागातली जनता तुम्हाला मदत करते, त्यावेळी शहर आणि ग्रामीण असा भेदभाव न करता जे शहरामध्ये विकासाचं काम होतं, जे शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं, तेच इन्फ्रास्ट्रक्चर ग्रामीण भागामध्ये करून दिलं गेलं पाहिजे, हीच माझी भूमिका आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा. आणि हीच पानवलवासियांची मागणी आहे ना. मला वाटलं तुम्ही सगळे गप आहे म्हणजे तुमची मागणीच नाही. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.